विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी उपोषण दिनाच्या निमित्ताने सातत्याने सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलचे संचालक, या उपोषण ऑनलाईन शिबिरांचं जे संचालन सातत्याने करत असतात असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर व सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो, आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय भावना आजच्या या मंगलमय दिनी संपन्न करत आहे। आज आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी एक छोटेखानी उपदेश या उपोषण दिनाच्या निमित्ताने सातत्याने आपण उपोषणशील धारण करता आणि उपोषणशील धारण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य आपण संपादन करत आहात। सातत्याने शील पालन करणे, दान पुण्य करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे हे मनुष्य जीवनातील महान आणि असीमस कुशल कर्म असतं, पुण्य कर्म असतं आणि त्यामुळे नेहमी अशा प्रकारचं कुशल कर्म, पुण्य कर्म आपण केलं पाहिजे आणि करत असतो आपण। आज या उपोषण दिनाच्या निमित्ताने एक महान आणि असीमस कुशल कर्म धम्मदेशनेच्या द्वारा आपण करत आहात। आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी छोटेखानी एक भगवंताचा उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। जसं या संसारामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी दुर्लभ असतात असं भगवंताने म्हटलं आहे। अनेक दुर्लभ अशा गोष्टी आहेत की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात, परंतु आपल्या अज्ञानपणामुळे, आपल्या मनामध्ये असणारा जो सम्यक दृष्टीचा अभाव आहे, या सम्यक दृष्टीच्या अभावामुळे मनुष्याला त्या गोष्टी समजत नाही। परंतु ज्यांची प्रज्ञा विकसित झाली, ज्यांच्या चित्तामध्ये सम्यक दृष्टी विकसित झाली, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या या कुशल गोष्टींना धारण करत असतो। या चांगल्या प्रकारच्या गोष्टींना धारण करून आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करत असतो। आज या प्रसंगी संसारामध्ये अशा कोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत? 5 गोष्टी दुर्लभ आहेत असं भगवंताने म्हटलं आहे, अत्यंत दुर्लभ आहे। आणि ह्या 5 गोष्टी ज्या ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात किंवा जो मनुष्य या 5 गोष्टींना आपल्या जीवनामध्ये धारण करतो किंवा त्या 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारच्या विकसित होतील याचा जो मनुष्य प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य संसारामध्ये सर्वश्रेष्ठ निब्बाणगामी सुखाच्या मार्गाने वाटचाल करत असतो असं भगवंताने म्हटलं आहे। तर क्रमशः त्या 5 प्रकारच्या गोष्टी कोणत्या त्या आपण धम्मदेशनेच्या द्वारा बघूया। भगवंत असे म्हणतात, बुद्ध उपादो दुर्लभो लोकस्मी। या संसारामध्ये बुद्धांची उत्पत्ती होणे, बुद्ध उपादो म्हणजे उत्पत्ती होणे, लोकस्मी म्हणजे लोकांमध्ये, या संसारामध्ये बुद्धांची उत्पत्ती होणे ही दुर्लभ अशी गोष्ट आहे। कारण भगवंत या संसारामध्ये जेव्हा जेव्हा उत्पन्न होत असतात, तेव्हा तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग निर्माण होत असतो। मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाने जीवन जगण्याची एक संधी
मनुष्यांना प्राप्त होत असते. जेव्हा या संसारामध्ये बुद्धांचा जन्म उत्पन्न झालेला नसतो, तेव्हा मनुष्य कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये, ईश्वरवादामध्ये, यज्ञयागामध्ये अशा प्रकारच्या असंख्य या ज्या रूढी आणि परंपरा आहे, या रूढी आणि परंपरेमध्ये मनुष्य जीवन जगत असतात. आणि जिथे अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, ईश्वरवाद आहे, यज्ञयाग आहे, या सर्व प्रकारच्या खुल्या संकल्पनेला अनुसरून जर मनुष्य जीवन जगत असेल, तर तो मनुष्य कधीही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकत नाही. सिद्धार्थ गौतमाचा जन्म जेव्हा झाला, तर त्या काळातील जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा आढावा जर आपण घेतला असेल, त्याचं चिंतन मनन जर आपण केलं असेल, तर असंख्य लोक या संसारामध्ये दोन मार्गाने जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि भगवंत जेव्हा उपदेश करतात, तेव्हा उपदेश करण्याच्या पूर्वी भगवंत असे म्हणतात की या दोन मार्गाने संसारातील लोक मार्गक्रमण करणार असतात. खा प्या मोज मजा करा हा एक मार्ग आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असंख्य लोक या मार्गाने जीवन जगत होते. वर्तमान काळामध्ये सुद्धा असंख्य लोक या मार्गाने जीवन जगणारे आहेत. आणि भविष्यामध्ये सुद्धा असंख्य लोक या मार्गाने जीवन जगणार असतील. खा प्या मोज मजा करा हा मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. आणि असंख्य लोक याच मार्गाने जीवन जगणारे असतात. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये असेही लोक आहेत की जे लोक व्रतवैकल्य करणे, उपवास तापास करणे, यज्ञयाग करणे या सर्व प्रकारच्या संकल्पनेला अनुसरून जीवन जगणारे असतात. म्हणजे या दोनही मार्ग चुकीचे आहेत किंवा दोनही मार्ग म्हणजे निब्बाणगामी अवस्थेकडे घेऊन जाणारे नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात की मध्यम मार्गाने या संसारामध्ये जे जे मनुष्य मध्यम मार्गाने जीवन जगत असतात, ते लोक सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतात आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे ते पुन्हा आपल्या जीवनाची दिशा घेऊन जात असतात. आणि त्यामुळे बुद्धांचा जेव्हा या संसारामध्ये म्हणजे जो भाव आहे दुर्लभ आहे, संसारामध्ये बुद्ध उत्पन्न होणे दुर्लभ आहे असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे कधीतरी केव्हा तरी स्थळी किंवा काळी असं म्हटलं आहे की उंबराच्या झाडावरती फुल येत असते, असं आपण ऐकत असतो सातत्याने. ग्रंथामध्ये सुद्धा अशा प्रकारची उपमा दिली आहे की या संसारामध्ये कधीतरी केव्हा तरी उंबराच्या झाडावरती फुल येत असतं. अगदी तशाच प्रकारे हा जो क्षण आहे, हा क्षण दुर्लभ आहे असं म्हटलं आहे. हा क्षण सहजासहजी मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणार नाही किंवा सहजासहजी मनुष्याला त्या उंबरावरचं फुल दिसत नाही. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये बुद्धांची उत्पत्ती होणे अगदी तशाच प्रकारचं आहे, अत्यंत दुर्लभ आहे. कधीतरी केव्हा तरी, कारण मनुष्य या संसारामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगणार असतात आणि बुद्धत्वाच्या मार्गाकडे जाण्यासाठी किंवा बुद्धत्वाचा मार्ग प्राप्त करण्यासाठी महत प्रयासाने बोधिसत्वांना प्रयत्न करावे लागतात. आणि महत प्रयासाने प्रयत्न करून एक बोधिसत्व या संसारामध्ये बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करत असतो. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की बुद्ध उपादो लोकस्मी दुर्लभो, म्हणजे या संसारामध्ये बुद्धांची उत्पत्ती होणे अत्यंत दुर्लभ आहे. ही अत्यंत दुर्लभ अशी एक घटना मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. आणि त्यामुळे बुद्धांची उत्पत्ती होणे दुर्लभ आहे अशा प्रकारचं म्हटलं आहे. दुसरी गोष्ट असं म्हटलं आहे मनुष्य भाव दुर्लभो लोकस्मे, मनुष्य भाव उत्पन्न होणे म्हणजे या संसारामध्ये मनुष्य उत्पन्न होणे हे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. मनुष्याचा भाव आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपण मनुष्य भूमीमध्ये जन्मास आलो आहे आणि मनुष्य भूमीमध्ये जन्मास आल्यामुळे आपल्याकडे प्रज्ञा आहे, आपल्याकडे विवेक आहे, आपल्याकडे ज्ञान आहे. आणि या ज्ञानामुळे, या प्रज्ञेमुळे, या विवेकामुळे काय सत्य आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय आपल्या हिताचं आहे, काय आपल्या सुखाचं आहे, काय आपल्या कल्याणाचं आहे, एवढी बुद्धी, एवढी ज्ञान, एवढा विवेक, एवढी प्रज्ञा आपली विकसित आहे. कारण असंख्य लोक या संसारामध्ये जीवन जगत आहेत
की ज्यांची प्रज्ञा विकसित झाली नाही आहे. म्हणजे मनुष्याचा जन्म मिळणे ही दुर्लभ गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. परंतु आपल्या अज्ञानपणामुळे, आपल्या अडाणीपणामुळे, आपल्यामध्ये असणारा जो कर्मकांडाचा भाव आहे, ईश्वरवादाचा भाव आहे, खुळ्या संकल्पनेचा भाव आहे, या भावनेमुळे मनुष्याचा जन्म किती दुर्लभ आहे हेच लोकांना समजत नाही. आणि ज्या लोकांची प्रज्ञा विकसित झाली आहे, तर तो मनुष्य आपला जन्म किती दुर्लभ आहे, आपला जन्म किती महत्वपूर्ण आहे, या गोष्टींना जाणून तो मनुष्य या संसारामध्ये चांगल्या प्रकारचं आचरण करत असतो. कारण अनेक लोकांना आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये आपलं जीवन किती महत्वपूर्ण आहे, आपण किती अनमोल या जगामध्ये आहोत, असं अनेक लोकांना समजत नाही. आणि त्यामुळे असंख्य लोक प्राण्यांची हिंसा करण्यामध्ये धन्यता मानतात, असंख्य लोक चोरी कर्म करण्यामध्ये धन्यता मानतात, असंख्य लोक अकुशल कर्म करण्यामध्ये धन्यता मानतात, अनेक लोक वाणीचे दुष्कर्म करण्यामध्ये धन्यता मानतात, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन करण्यामध्ये धन्यता मानतात. कारण त्यांना मनुष्य जीवन किती दुर्लभ आहे, मनुष्याचा जन्म मिळणे किती कठीण गोष्ट आहे, हा जो सिद्धांत आहे किंवा हे जे तत्व आहे, असंख्य लोकांना समजत नाही. भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा जन्म मिळणे एवढी दुर्लभ अशी गोष्ट आहे. जसं भगवंतांनी उपमा दिली, भगवंत असे म्हणतात की एखादा महासमुद्र असावा आणि त्या महासमुद्रामध्ये एक कासव असावा, आणि त्या महासमुद्रामध्ये कासव असताना त्या महासमुद्राच्या वरती एक अशा प्रकारचा लाकूड असावं, त्या लाकडाला एक छोटस छद्र असावं, आणि त्या महासमुद्रामध्ये असणारा कासव कधीतरी त्या समुद्राच्या वर यावा, आणि वर आल्यानंतर जे लाकूड आहे, ज्या लाकडाला जे छद्र आहे, त्या छद्रामध्ये त्या कासवांचं डोकं यावं. म्हणजे हा जो क्षण आहे किती दुर्लभ आहे, किती कठीण आहे. महासमुद्र आहे, त्या महासमुद्रामध्ये एक लाकूड आहे, त्या लाकडाला छोटस छद्र आहे, आणि या महासमुद्रामध्ये एक कासव वास्तव्य करत आहे, आणि तो कासव वर यावा योगायोगाने, आणि ते लाकूड सुद्धा तिथेच यावं, आणि लाकूड तिथेच आल्यानंतर पुन्हा त्या लाकडामध्ये असणारं जे छद्र आहे, त्या छद्रामध्ये त्या कासवांचं डोकं जावं. हा क्षण, ही घटना अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण आहे. भगवंत असे म्हणतात की अगदी तशाच प्रकारे मनुष्याचा जन्म मिळणे एवढी दुर्लभ गोष्ट आहे, एवढी कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळे या दुर्लभ भावाला, या दुर्लभतेला, या कठीण भावाला आपण प्राप्त केलेला आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला आहे, आणि मनुष्याचा जन्म लाभल्यामुळे माझं जीवन मी कशा प्रकारे सुखाच्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करू, माझं जीवन निब्बाणगामी अवस्थेकडे मी कशा प्रकारे घेऊन जाऊ, माझं जीवन शील सदाचाराने, नीतिमत्तेने मी कशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचं सतत चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण मनुष्याचा जन्म अनंत कुशल कर्म, अनंत पुण्यकर्म, वेगवेगळ्या प्रकारच्या पारमिता पूर्ण करून आपल्याला हा मनुष्याचा जन्म लाभलेला आहे. परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की असंख्य मनुष्यांना आपण जे जीवन जगतो, कोणत्या मार्गाने जीवन जगतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, हेच मनुष्यांना माहित नसतं. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे अकुशल कर्म करून, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करून, अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, बुवाबाजीमध्ये, यज्ञयागामध्ये आपला अनमोल असा वेळ असंख्य लोक मनुष्य घालवत आहे. परंतु ज्या मनुष्यांची प्रज्ञा विकसित आहे, ज्या मनुष्यांची बुद्धिमत्ता ही परिपक्व झाली आहे, तर ते लोक या संसारामध्ये एक सुखाच्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतात. असंख्य लोक या संसारामध्ये आहेत. बघा, आज आपण ऑनलाईन पद्धतीने 200-250 लोक धम्मदेशना श्रवण करत आहात, परंतु या क्षणी असंख्य लोक चोरीचे कर्म करणारे असतील, या क्षणी असंख्य लोक प्राण्यांची हिंसा करणारे असतील, या क्षणी असंख्य लोक अकुशल कर्म, वाईट कर्म करणारे असतील, या क्षणी असंख्य लोक खोटं बोलणारे असतील, निंदालास्ती करणारे असतील, चहाडीचुगली करणारे असतील, व्यर्थ बडबड करणारे असतील, या क्षणी असंख्य लोक वेगवेगळ्या प्रकारच्या नशेमध्ये म्हणजे गुंग असतील. म्हणजे या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारी लोक आहेत. परंतु ज्यांची प्रज्ञा ही विकसित झाली आहे, ज्यांना मनुष्य भाव,
किती दुर्लभ आहे याची जाणीव झाली आहे, तर ते लोक सदाचार युक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे तुम्ही फार पुण्यवान आहात. तुम्ही फार कुशल कर्म तुमच्या जीवनामध्ये सातत्याने करत असता. कारण कुठेतरी मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं महत्व मनुष्यांना समजलं पाहिजे. कारण मनुष्य मिळणे, मनुष्य भाव प्राप्त होणे, मनुष्य जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ आणि कठीण अशी गोष्ट आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. संसारामधली ही दुसरी गोष्ट अत्यंत कठीण आहे. पहिली गोष्ट बुद्ध उत्पन्न होणे, ही अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मनुष्याचा भाव उत्पन्न होणे, मनुष्य संसारामध्ये उत्पन्न होणे, ही सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मी. या संसारामध्ये सद्धम्म श्रवण करणे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. धम्माला श्रवण करणे, बुद्ध तत्वज्ञान श्रवण करणे, हे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये असंख्य लोक अकुशल मार्गाने जीवन जगणारे असतात, असंख्य लोक वाईट मार्गाने जीवन जगणारे असतात, परंतु फार कमी लोक, फार मोजके लोक धम्माला श्रवण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सातत्याने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेली जी 7 प्रकारची धन आहे, या 7 प्रकारच्या धनाचा संग्रह करण्याची एक सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि त्यामध्ये धम्म श्रवण करणे, ज्याला श्रोतमय प्रज्ञा असं म्हटलं आहे. श्रोतमय धन सुद्धा भगवंत त्याला म्हणतात. म्हणजे श्रोतमय प्रज्ञेचा विकास करण्यासाठी, श्रोतमय प्रज्ञा वाढवण्यासाठी, श्रोतमय प्रज्ञेचा संग्रह करण्यासाठी या वर्षावासाच्या कालामध्ये ही सुवर्ण संधी आपल्याला म्हणजे प्राप्त झालेली आहे. तसं सातत्याने धम्मदेशना श्रवण करणे, कारण कालेन धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा काळ येत असतो, योग्य प्रकारची वेळ येत असते, तर त्या योग्य प्रकारच्या वेळी मनुष्याने धम्म श्रवण केला पाहिजे. आणि वर्षावासाचा हा कालावधी असतो, तर म्हणजे धम्म देशना श्रवण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा हा काळ असतो. कारण सातत्याने मनुष्याचं जीवन हे धावपळीचं आहे. मनुष्याच्या पाठीमागे असंख्य प्रकारची संसारिक कामं असतात आणि असंख्य प्रकारची संसारिक कामं मनुष्यांच्या पाठीमागे असल्यामुळे मनुष्याला वेळ मिळत नाही आहे. म्हणजे स्वतःसाठी सुद्धा मनुष्याला वेळ मिळत नाही. आपल्या स्वतः कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, चांगल्या प्रकारचं जीवन जगावं, यासाठी मनुष्याला वेळ मिळत नाही. आपल्यासाठी वेळ असेल, आपल्या परिवारासाठी वेळ असेल, आपल्या आपतेष्टासाठी वेळ असेल, किंवा संसारामध्ये असंख्य अन्य प्रकारचे कार्य करण्यासाठी सुद्धा मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचा वेळ देत असतो. परंतु स्वतःसाठी आपल्याला वेळ मात्र फार अल्प मिळत असतो. आणि त्यामुळे एक वर्षावासाची एक सुवर्ण संधी आहे, एक वर्षावासाचं निमित्त असतं. आणि या वर्षावासाचं निमित्त असल्या कारणाने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे, आपण विहारामध्ये सातत्याने गेलं पाहिजे, आपण उपोषदशीलाचं पालन केलं पाहिजे, आपण दान कर्म केलं पाहिजे, समाधी भावना केली पाहिजे, थोडा वेळ का होईना आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. म्हणजे जेवढे जेवढे कुशल कर्म, पुण्य कर्म आपल्याला या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सातत्याने करता येतात, तर ते कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण धम्माला श्रवण करणे, धम्म तत्वज्ञानाचा संग्रह करणे हे आपल्या जीवनातील अत्यंत कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. हा एक दुर्लभ भाव आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सुद्धा आपली प्रज्ञा विकसित असली पाहिजे. धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सुद्धा आपले पुण्यकर्म सुद्धा तशा प्रकारचे जागरूक असले पाहिजे. कारण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी, काहीतरी आपण ऐकून घेण्यासाठी आणि विशेष रूपाने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी भगवंत असे म्हणतात की आपल्या चित्तातील रागाला आपण नष्ट केलं पाहिजे, चित्तातील द्वेषाला नष्ट केलं पाहिजे, मोहाला नष्ट केलं पाहिजे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपण बाजूला सारलं असेल, तरच आपण धम्मदेशनेला श्रवण करू शकतो, ग्रहण करू शकतो. हे विकार जर आपल्या चित्तामध्ये असतील आणि या विकाराला अनुसरून जर आपण धम्मदेशना श्रवण करत असेल,
तर वाळवंटामध्ये बी पेरण्यासारखं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण जमिनीमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचं तण असेल, वेगवेगळ्या प्रकारचं गवत असेल, काडी कचरा असेल, जमीन घाण असेल आणि अशा प्रकारच्या घाणीमध्ये जर आपण कितीही चांगल्या प्रतीचं जर बी टाकलं असेल तर तिथे योग्य प्रकारचं पीक उत्पन्न होऊ शकणार नाही. अगदी तशाच प्रकारे जर जमीन भुसभुशीत असेल, काळीशार असेल, तिला योग्य प्रकारची तिची मशागत केली असेल आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये जर आपण चांगल्या प्रतीचं बीज टाकलं तर भरभरून आपल्याला त्या ठिकाणी पीक येऊ शकते. अगदी तशा प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये जर कुठल्याही प्रकारचा विकार नसेल, विकाररहित जर मनुष्याचं चित्त असेल, निर्मळ चित्त असेल, पवित्र चित्त असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल विचाराला नष्ट करून ते चित्त प्रसन्न असेल, अशा प्रकारच्या मानसिकतेने जर आपण धम्मदेशना श्रवण करत असेल तर आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य प्राप्त होत असते. पांढऱ्या वस्त्रावरती आपण बघतो की कुठल्याही प्रकारचा रंग जर आपण टाकला तर तात्काळ क्षणी ते पांढरं वस्त्र ते कलर रंग धारण करू शकते. अगदी मनुष्याचं चित्त सुद्धा निर्मळ असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, परिशुद्ध असलं पाहिजे आणि परिशुद्ध असणाऱ्या चित्तामध्ये जर देशना आपण श्रवण केले, धम्म उपदेश आपण श्रवण केला तर आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य प्राप्त होत असते. आणि त्यामुळे या संसारामध्ये धम्म श्रवण करणे सुद्धा सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मी अशा प्रकारे भगवंताने असं म्हटलं आहे. धम्मदेशना श्रवण करणे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी घटना आहे, दुर्लभ असा क्षण आहे. ही तिसरी घटना मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. त्यानंतर चौथी घटना आहे श्रद्धा संपत्ती दुर्लभो लोकस्मी. श्रद्धा संपत्ती प्राप्त करणे सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. श्रद्धा आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग श्रद्धा कशावरती असावी तर 3 रत्नावरती आपली श्रद्धा असावी. बुद्धावरती आपली श्रद्धा असावी, धम्मावरती आपली श्रद्धा असावी आणि संघावरती आपली श्रद्धा असावी. या 3 रत्नाच्या व्यतिरिक्त माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये अन्य कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान उत्पन्न होणार नाही. आणि ज्यांच्यामुळे आपण हा सुखाचा मार्ग अनुभवत आहोत, ज्यांच्यामुळे ही सुखाचे दिवस आपल्याला आलेले आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असावी. या 4 रत्नाच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये अन्य कुठेही श्रद्धास्थान आपण निर्माण केलं नाही पाहिजे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये केवळ 3 रत्न जर श्रद्धा उत्पन्न करणारे असतील किंवा 3 रत्नांच्या प्रतीच जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपली वाटचाल सातत्याने होऊ शकते. आणि 3 रत्नांच्या प्रती जर आपल्या मनामध्ये श्रद्धा नसेल, वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण श्रद्धा प्रगट करत असेल, आपण कर्मकांडामध्ये श्रद्धा प्रगट करत असेल, यज्ञयागामध्ये आपण श्रद्धा प्रगट करत असेल, ईश्वरवादामध्ये जर आपण श्रद्धा प्रगट करत असेल किंवा अन्य मार्ग असतील, त्या मार्गाने आपली श्रद्धा प्रगट करून आपलं जीवन जगण्याचा आपण जर प्रयत्न करत असेल तर तो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. किंवा त्या मनुष्याला जी सुखाची अपेक्षा असते, जी निब्बाणगामी अवस्थेची अपेक्षा असते, तर ती निब्बाणगामी अवस्थेची अपेक्षा त्या मनुष्याची कधीही पूर्णत्वास जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये श्रद्धा संपत्ती प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्नच होत नाही. का उत्पन्न होत नाही? कारण अनेक लोक रागाने भरलेले आहेत, अनेक लोक द्वेषाने भरलेले आहेत, मोहाने भरलेले आहेत, मीपणा असतो, अहमपणा असतो, गर्व असते, ईर्ष्या असते. म्हणजे अनेक प्रकारचा गर्व मनुष्याच्या चित्तामध्ये असतो. आणि अनेक प्रकारचा गर्व असल्यामुळे मनुष्याचं चित्त हे लवचिक होत नाही, मनुष्याचं चित्त हे मृदू होत नाही, कोमल होत नाही. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी त्याचं मन अत्यंत लवचिक असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, कोमल असलं पाहिजे. हे 3 गुण जर मनुष्याच्या चित्तामध्ये असतील तरच श्रद्धा उत्पन्न होऊ शकते. मनुष्याचं चित्त मृदू नसेल, लवचिक नसेल, कोमल नसेल तर मनुष्याच्या चित्तामध्ये श्रद्धा कधीही उत्पन्न होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या चित्ताला आपण लवचिक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सातत्याने या श्रद्धा संपत्तीचा विकास, कारण श्रद्धेला भगवंतांनी धन असं म्हटलं आहे,
मनुष्याच्या जीवनामध्ये श्रद्धारूपी धन जो जो मनुष्य संग्रहित करत असतो आणि या श्रद्धेच्या बलाने सर्व काही गोष्टी होतात. भगवंत असे म्हणतात की श्रद्धा बल जर आपल्यामध्ये असेल तर श्रद्धा बल धारण करणारा एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला सुद्धा प्राप्त करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये श्रद्धा बल आहे. म्हणजे श्रद्धा बलाच्या द्वारा एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था सुद्धा प्राप्त करू शकतो. एवढं मोठं श्रद्धेचं महत्व आहे. आणि त्यामुळे श्रद्धा जर नसेल तर बोधिसत्व बुद्धत्व बनू शकत नाहीत, बुद्धत्वाला प्राप्त करू शकत नाहीत. आणि श्रद्धा जर नसेल तर कोणत्या प्रकारचं कुशल कर्म सुद्धा आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे श्रद्धा संपत्तीला विकसित करण्याचा, श्रद्धा संपत्तीला वाढवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि पाचवं आणि अत्यंत महत्वपूर्ण अशी घटना आहे, पब्बजा भावो दुर्लभो लोकस्मी. प्रवर्जितचा जो भाव आहे म्हणजे प्रवर्जित जीवन जगणे हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. म्हणजे भिक्षू जीवनाचा लाभ होणे, प्रवर्जितचा लाभ होणे, गृहत्यागाचा लाभ होणे हे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. तर ही गोष्ट सुद्धा म्हणजे पब्बजा दुर्लभो भाव म्हणजे दुर्लभ हा जो भाव आहे, प्रवर्जितचा भाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपण सुद्धा प्रवर्जित जीवनाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा एक दुर्लभ भाव आहे. म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे सरळ सरळ मार्गावरती आपण वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे ज्यांचे असंख्य आणि असीम अशी कुशल कर्म पुण्यकर्म जागरूक होत असतात, तर तो मनुष्य त्या दुर्लभच्या भावाला प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे हा सुद्धा एक कुशल भाव आपली जर पारमिता म्हणजे हळूहळू जर पूर्णत्वात जात असेल, हळूहळू आपली पारमी जर पूर्ण होत असेल, कारण प्रवज्जा भाव उत्पन्न होण्यासाठी खूप कुशल कर्म लागतात, खूप पुण्यकर्म लागतात. कारण कुशल कर्म पुण्यकर्माचा जर संचय आपल्याकडे भरपूर असेल तर प्रवज्जेचा भाव आपल्याला प्राप्त होत असतो. तसं अनेक लोकांना असं वाटतं की भिक्षू जीवन जगणे किंवा प्रवजित जीवन जगणे म्हणजे केवळ निष्फळ जीवन आहे असं अनेक लोकांना वाटतं. तसं भगवंतावर सुद्धा भगवंताच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आरोप भगवंतावरती केले होते. भगवंताला सुद्धा लोक परोपजीवी असं म्हणायचे की दुसऱ्यांच्या उपजीविकेवरती तुम्ही जीवन जगणारे परोपजीवी अशा प्रकारचे लोक आहात. त्यानंतर भगवंताला अनेक लोक असे म्हणायचे की संसार उद्ध्वस्त करणारे सिद्धार्थ गौतम आहेत, कुळाला नष्ट करणारे सिद्धार्थ गौतम आहेत, परिवार नष्ट करणारे आहेत, स्त्रियांना विधवा करणारे आहेत. कारण अनेक लोक भिक्षू भाव हा प्राप्त करत होते, पबजेचा भाव प्राप्त करत होते. परंतु भगवंत असे म्हणतात की अज्ञानपणामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हा भाव उत्पन्न होतो. प्रवजेचा भाव उत्पन्न होण्यासाठी खूप कुशल कर्म लागतात, खूप पुण्यकर्म लागतात. आणि खूप पुण्यकर्म खूप कुशल कर्म असल्यामुळे मनुष्य हा प्रबोधितचा भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. हा अत्यंत दुर्लभ अशा प्रकारची या संसारामधली गोष्ट आहे. आणि त्यामुळे या 5 प्रकारच्या दुर्लभ गोष्टींना आपण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट आहे बुद्ध उपादो दुर्लभो लोकस्मी. बुद्धत्वाची उत्पत्ती होणे या संसारामध्ये अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. त्यानंतर मनुष्य भावो दुर्लभो लोकस्मी. मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे सुद्धा दुर्लभ आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मी. सद्धमाची श्रवण करणे हे सुद्धा दुर्लभ अशी गोष्ट आहे. चौथी गोष्ट आहे श्रद्धा संपत्ती दुर्लभो लोकस्मी. श्रद्धा संपत्ती प्राप्त करणे हे सुद्धा दुर्लभ आहे. आणि पब्बजा भावो दुर्लभो लोकस्मी. प्रबोधीचा भाव उत्पन्न होणे हे सुद्धा दुर्लभ आहे. या 5 प्रकारच्या गोष्टी या संसारामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. आणि या 5ही प्रकारच्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. या संसारामध्ये राहत असताना जसं बुद्धांची उत्पत्ती ही गोष्ट जर सोडली असेल तर बुद्धाची उत्पत्ती या संसारामध्ये झालेली आहे. आणि बुद्धाची उत्पत्ती झाल्यामुळे बाकीचे ज्या 4ही गोष्टी आहेत ज्या दुर्लभ आपल्याला वाटतात, तर त्या 4 गोष्टीपैकी दुसरी गोष्ट सुद्धा मनुष्याचा भाव आपल्याला प्राप्त झालेला आहे. बुद्धत्वाचा भाव या संसारामध्ये आहे, मनुष्य भाव सुद्धा आपल्याला प्राप्त झाला आहे. आणि त्यामुळे ज्या 3 शेवटच्या अत्यंत दुर्लभ अशा गोष्टी आहेत
सद्धम्म श्रवण करणे हे सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. श्रद्धा संपत्तीला आपण प्राप्त करू शकतो आणि पब्बजीच्या भावाला सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. तर निश्चितपणे या तथागतांच्या श्रेष्ठ अशा उपदेशाला आपण धारण करावे, त्याचं अनुसरण करावं, त्याचं आचरण करावं. सातत्याने उपोषशीलाचं आपण पालन करावं, सातत्याने दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, मंगल मैत्रीची भावना करावी आणि अधिक आपलं जीवन कशा प्रकारे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो याचा सातत्याने आपण प्रयत्न करावा. आपल्या कायेला परिशुद्ध करावं, आपल्या वाचेला परिशुद्ध करावं, आपल्या मनाला परिशुद्ध करावं आणि निर्मळ जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका ऑनलाईन पद्धतीने ही देशना श्रवण करत आहेत, ही देशना सविस्तर रूपाने प्युरिटी ऑफ माइंड आपल्या या चॅनलला प्राप्त होणार आहे. कारण या सविस्तर हे जे 5 मुद्दे आहे, 5 दुर्लभ अशा गोष्टी आहेत, यावरती सविस्तर धम्मदेशना आपण प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला टाकणार आहोत. सातत्याने आपण त्या चॅनलला सुद्धा फॉलो करून वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मदेशना श्रवण कराव्या. आज या प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. पूज्य भिक्खू मंगल मैत्री भावना व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना आयुष्यभर प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित परवाने पूर्णत्वाचं अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त भावना व्यक्त करून संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. साधु 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 साधु